दुरावा नात्याच्या ओलाव्याचा. माझे नाव मिहीर. मी मूळचा दिल्लीचा. माझे अभियांत्रिकीचे शिक्षणही दिल्लीमध्ये पूर्ण झाले. माझ्या आई वडिलांनी माझे शिक्षण अगदी कशाचीही कमतरता न भासवता पूर्ण केले. मला जे काही हवे असेल ते अगदी लगेच मला मिळत असे. माझ्या घरची परिस्थिती अगदीच श्रीमंत नव्हती आणि गरिबीही नव्हती. मध्यमवर्गीय होतो आम्ही. मी आणि माझे आई वडील असे आमचे त्रिकोणी कुटुंब. माझे शिक्षण पूर्ण झाले आणि मी प्रथम श्रेणीमध्ये इंजिनिअरिंग डिग्री प्राप्त केली आणि मला पुण्यामध्ये चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली. तेव्हा मी बॅचलर रूममध्ये राहायचो. यथावकाश माझे लग्न झाले आणि सायली माझी पत्नी म्हणून माझ्या आयुष्यात आली. आमचे लग्न हे विवाह संस्थामार्फत जुळले होते. सर्वांची पसंती वगैरे झाली. सायली माझ्या आईवडिलांनाही पसंत पडली होती. अगदी सुंदर आणि चारचौघांमध्ये उठून दिसणारी उंच, नाकीडोळी नीटस, गहूवर्णीय अशी सायली बघताक्षणी कोणासही आवडावी अशीच होती. मी, माझे आईवडील आम्ही खूप आनंदी होतो. लग्नानंतर आम्ही कुलू मनालीला गेलो. 15 दिवस कसे गेले ते समजलेच नाही. नव्याचे 9 दिवस संपले आणि आम्ही दिल्लीला परत आलो. ते 15 दिवस म्हणजे अगदी स्वर्गातीलच दिवस भासत होते. त्या सुंदर पांढऱ्या शुभ्र बर्फाच्या थरांमधून खेळताना, बागडताना जणू नव्याने जीवन जगत असल्याचा भास होत होता. सायलीचा तिचा भाऊ, वहिनी असे आणि आईवडील असा परिवार होता. तिनेही तिचे इंजिनिअरिंग सिव्हिलमधून पूर्ण केले होते आणि नंतर नोकरी करत होती. तिची नोकरी ही दिल्लीमध्येच होती. पण लग्न ठरल्यानंतर तिने तिचे नोकरीचे ठिकाण पुण्यात शिफ्ट केले. लग्नासाठी घेतलेल्या सुट्ट्या संपत आल्या होत्या तर घरी नवीन नवरा नवरी माझी आणि सायलीची पुण्याला जाण्याची तयारी सुरू झाली. आमच्या दोघांचा नवीन संसार म्हणून माझे आई बाबाही आमच्यासोबत थोड्या दिवसांसाठी येणार होते. पुण्याला आल्यानंतर आमचा नवीन संसार सुरू झाला. दोघेही नवीन जॉबसाठी रुजू झालो. काही दिवस थांबून आई बाबा दिल्लीला निघून गेले. सर्व काही सुरळीत सुरू होते. पण म्हणतात ना, कुणाची तरी दृष्ट लागावी आणि हवा हवासा वाटणारा संसार, हवा हवासा वाटणारा सहवास कधीकधी नकोसा होऊन जातो. आमच्या बाबतीत ही दोघांची नोकरी असल्याने दोघेही खूप थकून जात होतो आणि घरी आल्यावर काहीच काम करायची इच्छा व्हायची नाही. घरी कामासाठी, फरशी भांडण्यासाठी कामवाली बाई लावली, पण तरीही भांडण होतच राहिले. कधी पसारा करण्यावरून, कधी जेवण बनवण्यावरून, तर कधी बाहेर फिरायला जाण्यावरून. क्षुल्लक कारणावरून भांडण व्हायला लागले. ऑफिसमधील कामाचे फ्रस्ट्रेशन घरी आल्यावर एकमेकांवर निघायचे. असेच एक दिवस एक क्षुल्लक वादाचे रूपांतर खूप मोठ्या भांडणात झाले आणि मी म्हणालो, मी तुझ्याशी लग्न करून खूप मोठी चूक केली. तर सायली म्हणाली, तू माझ्या लायक नाही आहेस. तुझी लायकी नसतानाही मी तुझ्याशी लग्न केले. आणि असेच भांडण विकोपाला गेले. कुणीच माघार घ्यायला तयार नाही. मी रागाच्या भरात सायलीच्या गालावर जोरात कांचिलात मारून दिले आणि तिला भिंतीवर ढकलून दिले आणि रागाने म्हणालो की जा, तू माझ्या आयुष्यातून कायमची निघून जा आणि परत माझ्या आयुष्यात तोंड दाखवायला येऊ नकोस. मला तुझे तोंड पाहायचे नाही, असे म्हणत जोरात दरवाजा बंद करून बाहेर निघून गेलो. आत सायली भिंतीवर डोके आपटल्यामुळे तिच्या डोक्यातून रक्त येत होते. तिला खूप रडायला येत होते. मग ती जागेवरून उठली, फ्रेश झाली, ऑफिसमध्ये रजेसाठी मेल केला आणि मनामध्ये ठाम निर्णय घेतला की जो माणूस माझ्यावर हात उचलतो अशा माणसासोबत मला राहायचे नाही. ती पटकन उठली आणि आपली बॅग भरायला लागली. रजाही मंजूर झाली होती तर ती दिल्लीला निघून गेली. झालेला प्रकार तिने आपल्या आईवडिलांना सांगितला. खरं तर तिच्या आईवडिलांनी तिचे खूप समजावलं. भाऊ म्हणाला की अशा गोष्टी संसारात होतच असतात. भांडण हे सर्व नवरा बायकोमध्ये होतात, म्हणून काय घर सोडून निघून जायचं असतं का? पण सायली ठाम होती की भांडणात काय घेऊन बसलायस दादा, त्याने माझ्यावर हात उचलला आहे. सायलीच्या घरच्यांनी मला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. माझ्या आईबाबांनीही ही गोष्ट समजली. त्यांनीही आम्हाला समजावले, पण आम्ही कोणाचेही ऐकून घेतले नाही. मी म्हणालो, मला कोणी काहीही सांगू नका.
मी वैतागलो आहे रोजच्या कटकटींना. जर तिला रोजच किरकिर करायची आहे, भांडायचे आहे, तर मी वैतागलो आहे ह्या सगळ्याला. नको आहे मला हे सर्व. मला जरा आनंदाने जगू दे, शांततेने जगू दे. दररोज ऑफिसचं प्रेशर घेऊ की तिचं टेन्शन घेऊ. त्यामुळे सर्वांनी आमच्यापुढे हात टेकले, कारण आमचा इगो खूप दुखावला गेला होता. हळूहळू दिवस पुढे जात होते, पण सायलीशिवाय मला खूप सुनं वाटत होतं. खरं तर आमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. एकमेकांशिवाय जगणंही कठीण वाटू लागलं होतं. पण करणार काय, इगोमध्ये येत होता. कालांतराने मला दुबईवरून एक जॉब ऑफर मिळाली. मलाही खूप अस्वस्थ वाटत होते. मी ती जॉब ऑफर स्वीकारली आणि दुबईला रवाना झालो. असं वाटलं तिकडे जाऊन थोडे चेंज वाटेल, पण सायलीची आठवण स्वस्थ बसू देत नव्हती. याच दरम्यान सायलीनेही आपल्या माहेरी दिल्लीमध्ये नोकरी पत्करली. तिचाही खूप जीव होता माझ्यावर, त्यामुळे तिलाही माझी आठवण येतच होती. आणि घरी बघायला गेलं तर तिच्या वहिनीला ती असे माहेरी येऊन राहिलेली बिलकुल आवडलेलं नव्हतं. सुरुवातीला ती तिच्याशी छान वागत होती, पण हळूहळू तिच्या स्वभावात बदल जाणवायला लागला होता. हे सायलीच्याही लक्षात येत होते. सायलीच्या आईवडिलांना तिची खूप काळजी लागून राहिली होती, हेही तिला जाणवायचे आणि तिलाही माझी आठवण यायची. भांडण जरी झाले असेल तरी आम्ही लग्नानंतर खूप छान असे सुंदर क्षण एकमेकांसोबत घालवलेले होते आणि त्या सुंदर नात्याची, त्या सुंदर अनुभवाची, सुंदर क्षणांची आठवण येताच मन उदास होऊन जायचे आणि पश्चाताप व्हायचा की का आपण वेगळे होतोय. दोघांनाही वाटायचं की बोलावं एकमेकांशी, पण सुरुवात कोणी आणि कशी करायची यामध्येच दिवस निघून गेले. दोघेही एकमेकांचे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप इत्यादी सोशल साईट्सवरील प्रोफाईल निहाळत बसायचो. नवीन वर्षाच्या सुरुवातीनिमित्ताने सायलीच्या ऑफिसमध्ये न्यू इयर पार्टी होती. तेव्हा सायलीने आपल्या सोशल अकाउंटवर स्वतःचा एक फोटो अपलोड केला. तो मी पाहिला आणि माझ्याही नकळत मी त्या फोटोला लाईक केले आणि यू आर ब्युटिफुल अशी कमेंट केली आणि त्या फोटोला दिवसभर निहाळत बसलो. दिवसभर माझे कशातही लक्ष लागले नाही. ऑफिसमध्ये सर्वजण एन्जॉय करत होते, पण मी मात्र भूतकाळातील आमच्या दोघांच्या सुंदर आठवणीत रमलो होतो. इकडे सायली ऑफिसचे काम आटोपून घरी आली. फ्रेश होऊन सहजच फोन हातात घेतला तर तिला फोनमध्ये नोटिफिकेशन दिसले आणि नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तीही आमच्या भूतकाळात रमली. काही केल्या तिचे अश्रू थांबत नव्हते. थोड्या वेळाने तिची आई तिच्या रूममध्ये आली. तिचा अश्रुभरीत चेहरा पाहून विचारू लागली, काय झाले आहे सायली, का रडते आहेस? तेव्हा सायलीने आईला सर्व सांगितले. तेव्हा तिची आई तिला म्हणाली, हे बघ सायली, आम्हालाही माहिती आहे तुम्ही दोघे किती प्रेम करता एकमेकांवर आणि आता तर यावरून हे स्पष्ट होतंय की जावई बापूंच्या मनातही तुझ्याबद्दल भावना जिवंत आहेत. त्यांनी पुढाकार घेतलाय ना, तू त्यांना फोन करायला हवास आणि जे काही गैरसमज असतील ते दूर करून नव्याने सुरुवात करायला हवी. सायलीला आईचे म्हणणे पटले व तिने मला फोन केला. जेव्हा फोन केला तेव्हा मी सायलीच्या फोटोवरून हात फिरवत होतो. तिचा नंबर बघून मला खूप आनंद झाला. क्षणाचाही विलंब न करता मी कॉल रिसीव्ह केला, पण दोन्ही बाजूंना भयान शांतता. मग मीच पुढाकार घेऊन हॅलो म्हणालो. पुन्हा शांतता. पण या शांततेत खूप शब्द, अनेक भावना लपल्या होत्या. दोघांनीही खूप बोलायचे होते. मग तिनेच थोड्या वेळाने सुरुवात केली, मला तुमची खूप आठवण येते दररोज. मग मी म्हणालो, जेव्हापासून आपण वेगळे झालोय तेव्हापासून माझी कशातही मन लागत नाही, खूप उदास वाटते. आम्ही खूप वेळ बोलत होतो. मन प्रसन्न झाले होते, आनंदाने वाहून गेले होते, प्रचंड हलके वाटत होतं एकमेकांशी बोलून. मग आम्ही ठरवले की आपण पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करू शकतो. आम्ही हे सर्व दोघांच्याही घरी सांगितले. आमच्या घरचे खूप आनंदी झाले. मी सायलीला दुबईला बोलवून घेतले. तिने इकडे जॉब सर्च केला. दोघे मिळून घरचे काम करू लागलो. आम्ही ठरवले की वाद झाला तर एकाने माघार घ्यायची आणि नवीन सकाळची नवीन सुरुवात करायची. सर्व मतभेद बाजूला ठेवून आम्ही खूप आनंदी होतो. कधी कधी वाटतं क्षुल्लक कारणावरून पण नात्यांमध्ये किती जास्त दुरावा निर्माण होतो
तो फक्त एकमेकांच्या समजुतीने समजदारीने घालवायचा असतो. आणि अशी वेळ पुढे निघून जाते तसे आपण परिपक्व बनत असतो. त्यामुळे प्रत्येक नात्याला वेळ द्यावा आणि त्या नात्यात असताना एकमेकांचा आदर करावा, हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. स्टोरी ऐकल्याबद्दल वाचल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.